आता आपण कथा वाङ्मय प्रकार परिचय या विभागातील पहिली कथा म्हणजेच शोध ही अभ्यासणार आहोत. शोध या कथेचे लेखक आहेत व पु काळे. यांचं पूर्ण नाव आहे वसंत पुरुषोत्तम काळे. यांचा जन्म 25 मार्च 1932 रोजी झाला व मृत्यू 26 जून 2001 रोजी मुंबई या ठिकाणी झालेला आहे. व पु काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे यांचं टोपण नाव व पु काळे किंवा नुसतंच व पु देखील म्हटलं जात असतं. मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनाचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय, एक प्रसिद्ध कथाकथनकार म्हणून परिचित असणारे व पु यांच्या अनेक लोकप्रिय कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी, लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, एक सखे, वन फॉर द रोड, मायाबाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय असे अनेक कथासंग्रह प्रकाशित. आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे व पुंची कथा वाचकप्रिय. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या, रात्र नको चांदणी हे नाटक, प्रपंच, पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्यांचे संग्रहही प्रकाशित. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु भा भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित असणारे व पु अतिशय प्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथा पटकथा लेखक तसंच कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम ज्यांनी केले असे हे व पु. त्याबरोबरच त्यांच्या कथेवरून चित्रपट निर्मिती देखील झालेली आहे आणि व पुंचे विचार या शीर्षकाखाली त्यांच्या वाक्यांच्या संकलनाची निर्मिती देखील झालेली आहे. आता हे व पु वास्तुविशारद असून देखील खूप चांगल्या पद्धतीचं मातृभाषेमध्ये लेखन त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला शोध नावाची जी कथा घेतलेली आहे ही कथा मी माणूस शोधतोय या कथासंग्रहातील घेतलेली आहे. आता आपल्याला या कथेमध्ये काय सांगितलं पहा, तर विपुल कथालेखन केलेल्या व पु काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास, या कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो, कथाकारानं कथानकातील प्रसंग, उपकथानक यांची एकसंध गुंफण कशा प्रकारे केली आहे, विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यांमधून नाट्य कसे निर्माण होते, अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक कसे फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास आपल्याला इथे करावयाचा आहे. आता या ठिकाणी सांगत असताना कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहेत. या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आपल्याला या ठिकाणी ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी शोधकथा आहे या शोधकथेमध्ये आपल्याला पहिल्याच दृश्यामध्ये 3 पात्रे दिसणार आहेत. मग त्या पात्रांमध्ये मी म्हणजेच कथा निवेदक असणार आहे, त्यांची पत्नी मुक्ता,
आणि सगळ्यात महत्त्वाचं पात्र जर कोण असणार आहे की जिच्याभोवती ही संपूर्ण कथा फिरत राहते ती म्हणजे अनु. आता मी हाच कथा निवेदक आहे, तोच या ठिकाणी नायक आहे, मात्र केंद्रस्थानी इथं आपल्याला अनु पाहायला मिळेल. आता या ठिकाणी पहिलंच वाक्य जे आहे ते उत्कंठावर्धक आहे, रहस्यमय आहे आणि बऱ्याच वेळेला पाहतो आपण या पहिल्या वाक्यामुळेच वाचक या कथेमध्ये ओढला देखील जाणार आहे. आता या ठिकाणी कथानकासोबत पुढं पुढं चालत राहणारी ही सर्व पात्रे, एकमेकांशी त्यांचा असणारा संबंध आणि त्या तिघांमध्ये कोणता ताण निर्माण झाला, प्रसंग कोणता यांचा उलगडा होत नाही, त्यामुळं वाचकांच्या मनात थोडीशी उत्कंठा निर्माण होताना दिसते. आता आपल्याला या पात्रांची अधिक ओळख होत असते. मी हा निवेदक आबासाहेबांना भेटला, अनु आबासाहेबांची मुलगी, आणि त्यावेळी अनुची अधिक माहिती मिळाली. अनु ही थोडंसं स्वातंत्र्यप्रेमी, स्वतंत्र जगणारी मुलगी आणि मग स्वतंत्रपणे तिला जगून पाहायचं होतं म्हणून तिनं काय केलेलं आहे, आबासाहेबांकडून 5 वर्ष मागून घेतली आणि त्या 5 वर्षात कोणीही तिला कशाबद्दलही जाब विचारणार नाही. ती मुक्तपणे 5 वर्ष जगायला घराबाहेर पडली. तिने नर्सची नोकरी स्वीकारली. हॉस्पिटलच्या जवळच एका इमारतीत तिनं भाड्यानं घर देखील घेतलं आणि त्या ठिकाणी ती राहायला गेली. स्वतंत्रपणे तिला जगायचं होतं. आता या ठिकाणी पहा, कथानिवेदक अनुला भेटण्यासाठी कथानिवेदकाची पत्नी मुक्ता हिच्यासोबत तिथं आलेला आहे मुंबईला आणि अनुच्या घरातच उतरलेला आहे आणि त्या ठिकाणी या कथानिवेदकाचे मित्र भिडे व त्यांच्या पत्नी भिडे वहिनी भेटायला आलेले आहेत. मग गप्पा झाल्या, संपूर्ण वेळ त्यांनी एकमेकांसोबत घालवला आणि रात्र झाली आणि मग भिडे दाम्पत्य आपल्या घरी जायला निघाले. त्यावेळी सुट्टे पैसे नसल्यामुळे निवेदकानं टॅक्सीवाल्याला देण्यासाठी पुरेसे सुट्टे पैसे तिथे नव्हते आणि म्हणून 1 रुपया कमी पडलेला होता आणि मग टेबलावरच्या काचेखाली अनुनं 1 रुपया ठेवलेला होता. तो काढून त्यांनी आपले मित्र भिडे यांना दिला आणि भिडे दाम्पत्य तिथून निघून गेले आणि खरंच या कथेचा प्रवास इथून सुरू झाला. का तर पूर्णपणे आपण पाहिलं तर यामध्ये असणाऱ्या ज्या काही कलाटण्या मिळत गेल्या किंवा अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध हे मुख्य या ठिकाणी या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता आपण सुरुवातीला कथा पाहूया की अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. अनुला ज्यावेळी कळलं की कथानिवेदकानं त्या काचेखाली ठेवलेली 1 रुपयाची नोट त्यांचे मित्र भिडे यांना दिलेली आहे, त्यावेळी ती त्यांच्याशी बोलणंच बंद करते आणि मग कथानिवेदक, पत्नी मुक्ता हे दोघं पण अनुची माफी मागतायत. तू हवं तर आम्ही माफी देखील मागतो, पण तू काहीतरी बोल, आमच्याशी असं अबोला धरू नकोस, गप्प बसू नकोस, असं म्हणत आहेत. मी एवढं म्हणालो तरी ती गप्प राहिली. मी मुक्ताकडं पाहिलं, तिनंही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस आता तर 15-20 मिनिटात बांधाबंद करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. बघा, आता मात्र रात्र झालेली होती, पण ते दोघंही एकमेकांकडे अशा नजरेनं पाहायला लागलेले आहेत. अनु तर आता आपल्याशी बोलेनाशी झालेली आहे, पूर्णपणे गप्प बसलेली आहे. समजा दिवस असता तर, रात्र झाल्यामुळं सामान सुमान घेऊन बाहेरही पडू शकत नाही, पण दिवस असता तर मात्र नक्कीच आम्ही या ठिकाणी बाहेर 15-20 मिनिटात सगळं सामान सुमान बांधून बाहेर पडलो असतो. अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. म्हणजेच पळ काढणं हा या ठिकाणी वाक्प्रचार आहे. पळ काढणं म्हणजे तिथून पळून जाणं. रात्री 12-12:30च्या सुमारास कुठं जाणार पहा. अनुनं अबोला धरलेली वेळ म्हणजे रात्री 12-12:30ची. त्यावेळी या मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही बाहेर कुठं पडणार आणि म्हणून त्यांनी तिथंच थांबणं योग्य समजलं. आता या एवढ्या रात्री आम्ही कुठं जाणार असं म्हणतायत. आता
अनुचं जेवण आटोपलं होतं, म्हणजे तिनं जेवण पूर्ण केलं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. आता पानावर बसणं म्हणजे पान म्हणजे या ठिकाणी आपण जेवणाचं ताट म्हणूया. आणि जेवणाच्या ताटावरती जेवण संपलं तरी तिथून न उठता ती तशीच बसून होती. अनु मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. आता अर्थातच अनुनं आबोला धरलेला आहे. तिला काहीतरी करून आपण समजावणं गरजेचं आहे. तिच्याशी बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय तिच्या मनामध्ये असणारा आमच्याविषयीचा राग काही कमी होणार नाही. म्हणून अनु खूप प्रयत्न करत होती, बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडं नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट द्यायला नको होती. बघा, खरं तर अनुला राग कशाला आलेला आहे की ती 1 रुपयाची नोट त्या भिडे दाम्पत्यांना या मुक्तानं आणि कथा निवेदकानं का दिली, या गोष्टीचा तिला खूप राग आल्यामुळं तिनं अबोला धरलेला आहे. आणि मग तिला खूप बोलवण्याचा प्रयत्न केला आणि तरी देखील ती म्हणते की तुम्ही ती 1 रुपयाची नोट द्यायला नको होती. तिच्या स्वरातली नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांनाही जिवारी लागला. तिच्या स्वरातली नाराजी म्हणजे काय, ती बोलताना इतकी नाराज होती. तिला खूप रागही आलेला होता आणि वाईटही वाटलेलं होतं की ही 1 रुपयाची नोट का आता या दोघांनी दिलेली आहे. थोडंसं तिनं मनामध्ये तिच्या खूपच राग आलेला होता. आणि मग आम्हा दोघांनाही जिव्हारी लागलं. आता जिव्हारी लागणं हा वाक्यप्रचार आहे, म्हणजेच काय, खूप दुःख होणं किंवा मनापासून अतिशय वाईट वाटणं म्हणा किंवा खूप व्यथित होणं म्हणा, या ठिकाणी जिव्हारी लागणं हा वाक्प्रचार आहे. मग अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी ह्यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळं मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो, कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नव्हती. पहा, ती काय केली, तिथनं उठली आणि निघून गेली. एकच वाक्य ती बोलली होती, काय की ती नोट तुम्ही द्यायला नको होती. कारण त्यावरून त्यांच्या लक्षात आलंच की ती किती नाराज आहे, किती निराश आहे, किती आमच्याबद्दल तिच्या मनामध्ये आता वाईट भाव यायला लागलेले आहेत. पण आता हातून ती चूक घडलेली होती. एकतर रात्री 12-12:30 वाजलेले होते आणि आता त्यांनी ती नोट त्या भिडे दाम्पत्यांना दिलेली होती. आता ही चूक कशी सुधारावी यात काही अर्थच नाही असं म्हणून ते कथानिवेदक विचारच करत नव्हते. आणि कारण घडलेली घटना ही दुरुस्त करता येईल अशा स्वरूपाची नव्हतीच. सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. बघा, अनुनं तर अशा पद्धतीनं आता बोलणंच बंद केलेलं आहे. बोलणं बंद केलं ते केलं, खूप निराश पण आहे. आणि मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न तिथं पडलेला होता. कसं जर सकाळ होईपर्यंत आपण आता अनुच्या खोलीवरती राहायचं एवढंच त्यांनी ठरवलं होतं. एकमेकांशी ह्या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनीही ओळखलेलं होतं. बघा की एकमेकांना बोलायलाच पाहिजे अशा पद्धतीचं नाही आहे. तर या ठिकाणी अनुची नाराजी, आता कसं अनुला समजवायचं, आणि इथून जर बाहेर पडायचं म्हटलं तरी रात्रीची वेळ आहे. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं, पहा की दोघं एकमेकांशी बोलले नाहीत तरी देखील त्या दोघांना एकच प्रश्न सतावत होता हे दोघांच्याही लक्षात आलं, कारण परिस्थितीच तशी बनलेली होती. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो, पुन्हा कथा निवेदकालाच प्रश्न पडलेला आहे. आता अनुची नाराजी आपण घालवायची कशी, सकाळी तरी आपण काय करू शकतो हा प्रश्न त्यांना सतावत होता. 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असं म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरणार होतो ना. बघा काय म्हणणार, खूप मोठा काहीतरी अपराध केलाय असं त्या दोघांनाही वाटत होतं. आणि मग ते 100 वेळा म्हणत चुकलं आमचं, आम्ही ती 1 रुपयाची नोट द्यायला नको होती असं म्हणत आम्ही सकाळी जिना उतरणार होतो, दुसरं काय करू शकत होतो असं या ठिकाणी मुक्ताला वाटू लागलं. छे, इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम आणि ब्लेमसुद्धा. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, हा एक शंका निर्माण झालेली आहे म्हणूया आपण, किंवा एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणा. आणि मग इथं पुन्हा आपण ब्लेमसुद्धा आपल्यावरच घेतला पाहिजे, कारण ती चूक नकळत का होईना आपल्याकडून झालेली आहे. आता ते काय म्हणतात पहा, दोघंही सकाळीच पुणे सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कोणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय.
बघा, कुणी जर आधीच सूचना दिलेली असती की अनुच्या खोलीवर गेल्यानंतर तुम्हाला असं असं या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, बाब निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं करील, इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करील, शक्य आहे? ती अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो. पहा काय म्हटलेलं आहे, बाब इथं तर फक्त 1 रुपयाचीच आहे आणि मग त्या 1 रुपयासाठी अनु आमचा इतका अपमान करेल, एवढ्या वर्षाचा आमचा स्नेह आहे, म्हणजे एक प्रकारे आमची त्यांच्याशी जवळीक आहे, पण ते सगळं ती विसरून आमचा अपमान करेल. आणि मग असं काही वाटलंही नव्हतं, पण नंतर लक्षात गेलं की अनु ही इनामदार आहे. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा, ह्यात तिची काहीच चूक नाही. पहा, या ठिकाणी अनुचा स्वभाव कसा आहे, विक्षिप्त म्हणजेच काय, थोडंसं तरेवाहिक, विचित्र म्हणूया आपण, स्वतःच्याच लहरीप्रमाणे जगणारी ही अनु, आणि मग तिच्या स्वभावाचा आम्हाला विसर पडलाय. आणि मग तिची काय चूक, कारण चूक तर आमच्या हातून घडलेली आहे, कारण ती तर लहरी आहे. आणि मग ते आम्हाला माहीत असून देखील आम्ही एवढी मोठी चूक केली, असं या दोघांनाही खूप वाईट वाटू लागलं. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला. अगदी पहिल्यापासून म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून तिनं घराला रामराम ठोकला, हेही मला आबासाहेबांकडून कळलेलं होतं. रामराम ठोकला म्हणजे त्या ठिकाणाहून ती निघून गेलेली आहे BA झाल्यानंतर लगेचच. तिचा हा विक्षिप्त स्वभाव, आणि मला थोडंसं काय झालेलं होतं की तिला स्वतंत्रपणे जगायचं आहे, तिचे विचार ऐकून मला थोडंसं ते आवडलेलं. पण नंतर मात्र सहज म्हणून आबासाहेबांकडे जेव्हा ते गेले आणि आबासाहेबांकडं सहज म्हणून जेव्हा चक्कर टाकली, एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं, आबासाहेब अनु दिसत नाही कुठं? थोडंसं घरोब्याचे संबंध असल्यामुळं, जवळचे संबंध असल्यामुळं त्यांनी थोडंसं अनुची चौकशी केली की आबासाहेब अनु कुठं दिसत नाही आहे. तेव्हा आबासाहेबांनी काय सांगितलं, अनुनं घर सोडलं. घर सोडणं म्हणजे या ठिकाणी घरातून निघून बाहेर दुसरीकडे जाऊन राहणं. आणि मग कथा निवेदकाला तर ते पटेनाच, अनुनं का घर सोडलं 5 वर्षापुरतं? मी नाही समजलं, कथा निवेदकाला कळलंच नाही 5 वर्षासाठी अनु का घर सोडते, कशासाठी, काय कारण असेल. आणि मग त्याचं असं आहे, प्राप्तेषु षोडशे वर्षे हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो, मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अनुसारख्या मुलींच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की अनुसारख्या मुलींच्या बाबतीत अशी ही सवलत त्यांना दिली गेली पाहिजे. का तर तिला स्वतंत्रपणे जगायचं होतं, काही वर्ष का होईना तिला स्वतःसाठी जगायचं होतं, दुसऱ्या कुणाचाही विचार तिला करायचा नव्हता, असं या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी म्हणजेच आबासाहेबांनी इथं या कथानिवेदकाला सांगितलेलं आहे. आणि सांगितल्यानंतर पुन्हा ते काय म्हणतात पहा, जसं मुलांच्या बाबतीत हा नियम आहे तसंच मुलींच्या बाबतीत देखील सांभाळलं पाहिजे आणि अनुसारख्या मुलींना तर ती सवलत दिलीच पाहिजे, असं या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर ते सगळं मान्य आहे, पण घर सोडायचं कारण फक्त 5 वर्षासाठी. बघा, घर का सोडलं तिनं, का बरं या ठिकाणी 5 वर्षासाठी सोडलेलं आहे? पण का तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली म्हणजे काय? पण पहा, 5 वर्ष तर घर सोडून गेली आहे, ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी, असं अनु म्हणते. मला वाईट वाटू नये म्हणून. पहा, 5 वर्ष घर सोडून गेली आणि मग तिच्यासाठी नाही, उलट माझ्यासाठी. आलं लक्षात. एकूण अंदाज येऊन मी म्हणालो तोच आबासाहेब म्हणाले. तिचं मला थोडंसं पटलं, थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळसं पटलं. ती जे म्हणते ते मला या ठिकाणी पटलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही ह्यासारखे पणही मला करायचे नाहीत. पण लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहेत. पहा, तिचं म्हणणं काय आहे, 5 वर्ष घर सोडण्याचं कारणच असं आहे की मला लग्नापूर्वी 5 वर्ष स्वतःसाठी जगायचे आहेत.
दुसऱ्या कुणासाठीही नाही आहे. आणि मुलगी असल्यामुळं अर्थातच एक ना एक दिवस तरी लग्न करावं लागणार, लग्न करून सासरी जावं लागणार. आणि त्यापूर्वी सासरी गेल्यानंतर स्वतःचा हा विचार बाजूलाच जात असतो आणि पूर्णपणे तिथं असणाऱ्या लोकांचाच विचार येत असतो. आणि म्हणून ती म्हणते की मला या ठिकाणी लग्नाआधी 5 वर्ष स्वतःसाठी म्हणून जगायचे आहेत आणि मला ते प्रत्यक्षात अनुभवायचं आहे, स्वतंत्र जगणं जगायचं आहे. आणि म्हणून ती या ठिकाणी काय करते, 5 वर्षाची सवलत मागते. म्हणजे कशी? तर हा प्रश्न मीही तिला विचारला होता. ती म्हणाली 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझी स्वतःची असायला पाहिजेत. बघा, अनुच्या मते काय सांगितलेलं आहे, प्युअरली म्हणजे फक्त आणि फक्त माझ्यासाठी ती असायला पाहिजेत. त्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही विचार मी करणार नाही. मला फक्त माझ्यासाठी, माझ्या स्वतःसाठी या ठिकाणी जगायचं आहे. कारण अनुच्या मते माणसं परंपरेनं कुणाच्या ना कुणाच्या तरी कलानं चालण्याची सवय लावून घेत असतात. जन्मल्यापासून आईवडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येकाला स्वतंत्र मेंदू मिळालेला असतो, पण माणसे मात्र काय करतात, दुसऱ्याच्या विचारानेच जगत असतात, दुसऱ्याच्या मतानेच वागत असतात. यामुळं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व, जगाकडे पाहण्याची स्वतंत्र नजर ते गमावून बसतात. आणि अनुला हे अजिबात मान्य नसतं. आणि म्हणून ती काय करते पहा, प्रत्येकाला जगाकडं स्वतःच्या स्वतंत्र नजरेनं बघता आलं पाहिजे. स्वतः त्यासाठी तिला स्वतःची स्वतंत्र नजर घडवायची होती. आणि हे सगळं कमवण्यासाठी तिला 5 वर्ष स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता. आणि त्या अनुभवातून ती काहीतरी नवीन असं घडवू पाहत होती. आणि म्हणून तिनं मनातून घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि फक्त 5 वर्ष ती स्वतःसाठी जगायची असा विचार केला. फक्त 5 वर्ष मी एकटी जगणार. म्हणजे निश्चित काय करणार? कथा निवेदकाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की 5 वर्ष तिनं स्वतःसाठी जगायची म्हणजे निश्चित ती काय करणार आहे पहा बरं. म्हणजे तिला काय करायचं आहे या 5 वर्षामध्ये, असा प्रश्न या ठिकाणी कथा निवेदकाला पडतो. आणि मग आबासाहेब म्हणाले, अगदी तिच्याच शब्दात सांगतो, ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या चालण्यानं सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेनं लावून घेत असते. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावरती पगडा असतोच आणि विचारांवर छाया पडलेली असते. आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात, पण मूल म्हणून त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. आणि जे आई वडिलांचे शत्रू तेच त्या मुलाचे शत्रू. ह्याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेले जीव दुसऱ्याचं ऐकतो, त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडं पाहण्याची दिलेली नजर हरवूनच बसतो. पण मला 5 वर्ष एवढ्यासाठी एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा ह्यात किती अंतर आहे मला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, स्वतःचे विचार आणि त्याबरोबरच त्याच्यावरती पडलेला तुमच्या विचारांचा पगडा. आता या ठिकाणी पगडा पडणं म्हणजे तुमच्या विचारांचा प्रभाव माझ्या विचारांवरती किती आहे, माझ्या स्वतःचा विचार काय आहे, ह्यात किती अंतर आहे. शक्यतो आपण जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा आपल्या घरातल्या लोकांच्या विचारांचा प्रभाव म्हणजेच पगडा आपल्यावरती पडत असतो. आणि म्हणून मला 5 वर्षासाठी एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार घडवायचे आहेत. जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा. मी इतरांच्या चष्म्यातून पाहणार नाही, इतरांच्या नजरेनं पाहणार नाही, तर मला माझा स्वतःचा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर, आणि ती पण नुसतीच माझी नाही आहे, तर स्वतंत्र नजर तयार करायची आहे. आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. का तर तिला माहिती होतं की एकदा का आपण संसारामध्ये पडलो तर आपल्याला त्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागणार आहेत. आणि ते करत असताना तिथं मला स्वतःचा विचार करता येणार नाही आहे. आणि म्हणून तिनं 5 वर्ष या ठिकाणी काय केलेलं आहे, स्वतःसाठी बाहेर पडायचं ठरवलेलं आहे. का तर त्याच्यातून आपल्याला थोडंसं स्वतःचा स्वतंत्र विचार तिला घडवायचा आहे, हे आपल्याला यातून पाहायला मिळत असतं. आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. का तर एकदा का संसारात पडलं
की आपण स्वतःचं सगळं अस्तित्व विसरतो आणि इतरांच्यासाठीच जगत असतो. आता त्यानंतर ती काय म्हणते पहा, स्वतःचे अनुभव स्वतःच जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाहीत असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपानं समाजच आहे असं एका महाराजांचं विधान ती नेहमी ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते, हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. म्हणजे ती नक्की काय करणार? नोकरी कसली? आधी नर्सिंग शिकणार आणि नंतर ती नर्स होणार. नर्स? हो, नर्सच का? हे तिनं 2 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय. आहे का पत्र? दाखवतो ना पहा. काय म्हटलेलं आहे, ती 5 वर्ष घरातून बाहेर पडलेली आहे, पण आता तिला नोकरी करायची आहे. पण ती नोकरी करत असताना देखील फक्त आणि फक्त नर्सचीच नोकरी तिला करायची आहे आणि ते आता वडिलांना तिनं या पत्रामधून सांगितलेलं आहे. आता या कथेमध्ये जर आपण पाहिलं आत्तापर्यंत सर्वच प्रसंग जे आहेत ते मोठ्या कुशलतेनं रचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानुसार प्रत्येक प्रसंग एक उत्सुकता दाखवत असतो आणि त्यातून बऱ्याच वेळेला ताणत वाचकाला पुढं घेऊन जात असतो. आणि हे करत असताना तिनं जे काही या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की मला नर्सच बनायचं आहे. आता नोकरी करत असताना तिच्या बुद्धीवरती कोणाचाही प्रभाव नको होता, कोणाच्याही विचाराचं प्रतिबिंब नको होतं. तिला समाजाचं खरं रूप जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी तिला नोकरी करायची होती. आता नोकरी करत असताना तिनं विचारपूर्वक नर्सचा पेशा स्वीकारला, कारण इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपात भेटतात. जीवनाचं खरं दर्शन तिथं घडतं, माणूस कळतो. कसे मत तिचे या ठिकाणी तयार झालेले होते पहा. नर्स रुग्णांच्या भावजीवनांपर्यंत पोहोचते. ती त्यांचा ताप व मनस्ताप या दोन्हीचे निवारण करते आणि म्हणून तिच्या मते समाज समजून घेण्यासाठी नर्सचीच नोकरी करणं योग्य मार्ग होता. खरं जर समाजात जायचं, समाज समजून घ्यायचा असेल तर नर्सशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून डॉक्टर होण्याइतकं तिचं शिक्षण असताना देखील तिनं नर्सचाच पेशा स्वीकारला, हे आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळणार आहे. आता या पुढील कथेचा जो काही भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. आतापर्यंत अभ्यासलेल्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर कथानिवेदकाला प्रश्न होता मुंबईमध्ये कुठं राहायचं. तर कथानिवेदकाचा प्रश्न सुटतो, कारण अनु मुंबईत राहायला गेलेली असते आणि तसंही ती एकटीच असल्यामुळं तिच्याकडं आपण राहू शकतो असा हा कथानिवेदकाचा प्रश्न सुटतो. पण अनुनं घर का सोडलं याचं कारणही आपल्याला त्या ठिकाणी समजलं, कारण 5 वर्ष तरी तिला स्वतःची म्हणून जगायची होती, म्हणूनच अनुनं घर सोडलं. मग आता 5 वर्ष स्वतःसाठी जगत असताना आणि तेही तिला माहिती होतं की मुलगी असल्यामुळं कधी ना कधीतरी लग्न करणारच, पण लग्न होण्याआधी संसार थाटण्यापूर्वी तिला 5 वर्ष स्वतःची म्हणून जगायची होती, प्युअरली स्वतःची म्हणून, फक्त स्वतःसाठी. आणि मग पुन्हा तिनं सांगितलं की जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा आहे, माझ्यावरती कोणाचाही प्रभाव पडलेला नको असं अनु म्हणाली. कारण प्रत्येक वस्तूचे, घटनेचे, व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला स्वतःची अशी स्वतंत्र नजर हवी असते आणि तिला ती तयार करायची असते. आणि म्हणून वडिलांकडनं तिनं 5 वर्षाची सवलत मागितली आणि 5 वर्ष ती या ठिकाणी बाहेर राहायचं, स्वतंत्रपणे जगायचं असं ठरवलं. आता 5 वर्ष बाहेर राहत असताना तिनं असं ठरवलं की मी नोकरी करणार आहे. पण नोकरी करत असताना देखील तिनं आता या ठिकाणी नर्सचीच नोकरी स्वीकारलेली आहे, कारण तिच्या मते नर्स ही एक त्यांच्या रुग्णांच्या भावभावनांचा विचार करू शकते आणि त्यामुळं तिला अगदी त्या लोकांच्या जवळ जाता येत होतं आणि म्हणून तिनं नोकरी करायचं ठरवलं आणि ते देखील
नर्सचीच नोकरी करायचं, का तर नर्स होणं तुलनेनं थोडंसं कठीण असतं. बऱ्याच वेळेला त्या रुग्णांची करावी लागणारी सेवा ही ती अगदी मनापासून करत असते आणि त्यामुळंच या कथेमध्ये पावला पावलावरती जी काही कलाटणी मिळत असते ती आपल्याला जाणवते. वेगवेगळे प्रसंग, एक प्रसंग या ठिकाणी खूप महत्त्वाचा तिथं वाटतो आणि त्यातून या कथेला कलाटणी देखील मिळत असते. भिडे दाम्पत्य अनुकडं राहायला आलेले असते. ते अगदी साधे सरळ साध्या वृत्तीचे असते. पूर्णपणे चांगुलपणा असलेले किंवा लपवाछपवी करणारे, लबाड्या न करणारे, हातचे राखून न वागणारे, अगदी निष्कपट, जे घडलं ते सरळपणे सांगणारे आणि त्यांच्याकडून घडलेली चूक म्हणजे त्या टेबलाच्या काचेखाली असणारी 1 रुपयाची नोट अनूनं ठेवलेली होती आणि तिला न सांगता त्यांनी ती नोट या ठिकाणी भिडे दाम्पत्यांना दिल्यामुळं त्या कथेमध्ये एक पूर्णपणे एक वेगळा प्रसंग उभा राहिला. तो या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे.